महासभेतील मंजुरी आधीच वृक्षतोड, ठाण्यात एकदम भंपक कारभार सुरू असल्याचा मनोज प्रधान यांचा आरोप. साधारणपणे एखादा विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर कार्यवाही होते, मात्र ठाण्यात वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर होण्याआधीच वृक्षकत्तल सुरू करण्यात आली आहे. एकूणच ठाण्यात भंपक कारभार सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. ठाण्यात रिंग मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबत मनोज प्रधान यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. जेव्हा प्रथम मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडांची कत्तल झाली तेव्हा प्रामुख्याने आपण हा विषय हाती घेतला होता. 100-150 वर्षांची हेरिटेज झाडे देखील कापली गेली. महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तिथेही काही झालं नव्हतं असंही प्रधान यांनी सांगितलं. त्यानंतर जेव्हा उन्नत रस्ता बनवण्यात घेतला तेव्हा 1800 झाडं त्यांनी कापायला घेतली. ती झाडं आपण नगरसेवक असताना 30 वर्षांपूर्वी लावली होती. त्यानंतर अनेक प्रकल्प आपल्या ठाणे शहरात आले. लोकांना ते विकास म्हणून दाखवले गेले. या प्रकल्पांच्या नावाने झाडांची कत्तल सुरू झाली. आता कहर म्हणजे जो प्रकल्प कधीच ठाणेकरांनी मागितलाच नाही, त्या रिंग मेट्रोसाठी सुमारे 3500 झाडं तोडली जाणार आहेत. येत्या महासभेत हा विषयच घेतला आहे, परंतु महासभेत विषय यायच्या आधीच ही झाडं तोडली जात आहेत. निवडणूक संपन्न होऊन 6 महिने उलटले आहेत, मात्र वृक्षप्राधिकरण समितीचं गठन झालं नाही. म्हणजेच सत्ताधारी वर्गाचं पर्यावरण आणि झाडांकडे परिपूर्ण दुर्लक्ष होत आहे. या वृक्षतोडीला आम्ही 100% विरोध महासभेत करू, परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येईल असं आपणाला वाटत नसल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान ठाण्यात एकदम भंपक कारभार चालू आहे. खोटी आश्वासनं लोकांना दिली जात आहेत. पर्यावरणाचा अजिबात विचार केला जात नाही. मे महिन्यामध्ये ठाण्याचे AQI इंडेक्स 200च्या वर होते. म्हणजेच आपली वातावरण अशी होती की आपण दिल्लीप्रमाणे प्रदूषणात आपला नंबर लागणार आहे, असं भाकीतही मनोज प्रधान यांनी वर्तवले.